नमस्कार मंडळी, रामराम. आम्ही गावाकडून आलो. मग मागच्या दिवशी माझे भाऊ बहीण सगळे मला भेटायला आले होते. तर सकाळी लवकरच मी पूर्ण घरातले कामं वगैरे आवरून घेतलं आणि त्यांना माहूरला दर्शनाला पण जायचं होतं, म्हणून पहिले ते माहूर दर्शनाला गेले. संध्याकाळी आता घरी येणार आहे. तर मी दुपारी म्हणजे स्वयंपाक काय बनवायचं हे पूर्ण ठरवून घेतलं होतं. तर ते गुरुवारी नॉनव्हेज वगैरे खात नाही, म्हणून स्वीटच बनवायचं होतं मला. तर म्हणूनच मी दुपारीच तांदूळ भिजवून ठेवलं आणि पूर्ण खीरची तयारी करून घेतली. तर आता मी ते इलायची पण बारीक करून घेत आहे. माझी बहीण मुंबईला राहते, तर आज मी तिला खूप दिवसानंतर भेटणार आहे. तिचं जास्त येणं जाणं होत नाही. तर मिस्टर घरी येतं आणि संध्याकाळी पनीर मसाला, फ्रूट्स, भाजीपाला, ब्रेड वगैरे आणले होते. तर संध्याकाळी आता पूर्ण स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी. चिकलू तर आज खूप खुश झाली होती. तिला म्हणलं आम्ही मावशी, मावसा, चिव, बेबी, मामा सगळे यायले म्हणलं, तर ती एवढी खुश झाली होती ना. असं गेटवरच थांबली होती जाऊन अर्धा तास पहिलेच. कधी येतात मामा, मावशी, मावसा म्हणून ती गेटवरच थांबूनच होती. तर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलं. आज मला स्पेशल भजे, पोळी, भात, खीर, पनीर, वरण बनवायचं होतं. तर भजीचं पीठ पहिलेच भिजवून ठेवलं होतं मी. पनीरला फोडणी दिलं, वरणला पण फोडणी दिलं, कुकरला भात लावलं. माझ्या बहिणीची एक नणद पण आली होती, तर ती पीठ मळून ठेवलेली आहे. अर्धा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त पोळ्या आणि खीर बनवायचं होतं मला. तर खीरची तयारी पूर्ण करून घेतली. तर मी तांदूळ पहिले तव्यावर तूप टाकून छान भाजून मिक्सरला बारीक करून दुधामध्ये आता मी तांदूळ शिजायला ठेवलं आहे. हा खीर खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. पनीर झालेलं आहे. दीदी आता पोळी करत होती. पूर्ण स्वयंपाक झालं होतं. मग आम्ही अर्धा तास बसलो होतो सगळे बोलत, म्हणजे दर्शन वगैरे कसं झालं काय नाही असंच बोलत बसलो होतो आम्ही. मग मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे करून घेतलं. चिकलू मस्त खेळत होती मावशीसोबत आणि चिवसोबतच. जेवण करून मग आम्ही 2-3 तास सगळे बसलो होतो. मस्त गप्पा गोष्टी चालू होती आमची. आणि मी माहेरच्या कार्यक्रमाला मी गेले नव्हते, म्हणूनच सगळं विचारत होतं मी त्यांना, म्हणजे कसं झालं काय नाही, कोण कोण आले होते. सहज आमच्या सगळं गप्पा गोष्टी चालू होती. मग आम्ही झोपलो. मग मागच्या दिवशी सकाळी लवकर जायचं होतं. आज पण एक कार्यक्रम होतो माहेरला, म्हणून सकाळी लवकरच पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवून घेतलं. मस्त चिकन मसाला, चिकन रोस्ट, पोळी, भात असा स्वयंपाक बनवलं होतं. सगळ्यांना लवकर जेवण वगैरे करून आवरून जायचं होतं कार्यक्रमला. तर सकाळी सगळे 10च्या आधीच मग ते निघाले जेवण वगैरे करून घरी जाण्यासाठी कार्यक्रमला. चिकलू खूप रडत होती. मावशी मी पण येते तुमच्यासोबत नानाच्या घरी म्हणून ती रडत होती. मग तिला बाहेर घेऊन आलो आम्ही. तर हा नवीन गाडी माझ्या बहिणीने घेतलेली आहे. तर नवीन गाडी पण छान आहे. तर हा तिची क्यूटशी मुलगी आहे. तर चिकलू तिला सोडतच नाही चिवला. चिव चालली म्हणून ती खूप रडत होती. मी पण येतो म्हणून ती गाडीत जाऊन बसली होती. मग तिला आम्ही कसं तरी घेतलं. मग ते बोलून मग सगळे निघाले घरी जाण्यासाठी. चला मंडळी, या ब्लॉगला इथेच एंड करत आहे. आवडला का ब्लॉग लाईक करा, शेअर करा. बाय.